भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंचं वक्तव्य। भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र यायला हवं आणि एकत्र येऊन काम करायला हवं अशी मागणी दानवेंनी केली। विशेष म्हणजे नुकतीच भाजपबाबत उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या अब्दुल सत्तारांनीही याला दुजोरा दिला। त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडली आणि भाजपला साथ दिली। त्याच भाजपमुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या माशाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते। तर भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते की शिवसेनाच संपली पाहिजे, कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला। हे प्रूव्ह होतं आहे जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही। वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। आता आमचा तर मुडकच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिलं असाल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते, तुमचीच शिवसेना अशी तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं। हा तर आमचीच बोलू लागलो ना मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडका तोडण्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट उत्तर देणं टाळलेलं आहे। पाहूया। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू राहील। भाजपवर आगपाखड करणाऱ्या अब्दुल सत्तारांवर स्थानिक भाजपा नेत्यांनी कसा पलटवार केला ते आपण पाहूया। त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते। ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही तर मी जबाबदार नाही, आम्ही काय म्हणतो का आपलं नाही, तुम्ही स्वतःचं तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही। आम्ही महापालिका जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही त्यांना युती करा म्हणून म्हटलं होतं, त्यांनी युती नाही केली। सन्माननीय सत्तार साहेब हे सध्या विसरू लागले की त्यांचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेऊ लागले। सर्व त्यांनी वेळीच ठिकाणावर यावं इतकंच आम्ही सगळे युतीचे मेंबर म्हणू शकतो। अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगावी, किती हास्यास्पद आहे। खरी तर गोष्ट स्वतःच्याच दृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे। डोमकम कावळ्यांनी शाप द्यावा तसं आम्हाला त्यांनी शिकवलं।